तर हाय गाईज, नमस्कार सगळ्यांना. तुम्ही माझ्या व्हिडिओला, माझ्या स्टोरीला भरभरून प्रेम देताय त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसंच एक एक छान छान कमेंट पण करत जावा आणि लाईक पण करत जावा. आणि जे माझ्या आयुष्यात संघर्ष घडलेला आहे ते असा म्हणजे कुणाच्या आयुष्यात घडलंय असं एवढं कठीण दिवस, ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. अंधार कसं काय पडला अचानक? तर कुणाच्या आयुष्यात एवढा संघर्ष घडलाय का? घडलेलाच असेल, कारण प्रत्येकाच्या ह्याच्यात असतंच घडलेलं. फक्त मी सोशल मीडिया सांगते, कोणी सांगत नाही. कारण ज्याला सोशल मीडिया आहे ते भरपूर सगळेजण सांगतात. जेवढे सोशल मीडिया आहेत का त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेलाच आहे. तर तसंच मी पण त्याच पद्धतीने मी पण सांगणार आहे. पण मी माझं सांगणार आहे, म्हणजे माझ्या आयुष्यात काय घडलंय हे मी सांगणार आहे. तर बघा, आम्ही कालच्या स्टोरीत मी सांगितलेलं की आमचं म्हणजे आमच्या आजोबा आणि आमच्या आजी, म्हणजे माझ्या आईची आजी आणि माझी मावशी ते वेगळं राहायचे, वेगळं छोटंसं छपार करून. आणि आम्ही वेगळं राहायचं. आमचं एक छपार होतं तिथं समोर, आम्ही वेगळं राहायचो. कारण आम्ही आई हे आम्ही आमचं राहायचो. आणि आमच्या आईचं म्हणजे आमच्या आईच्या वडिलांचं म्हणजे माझ्या आजोबाचं आणि माझ्या पणजीचं आणि मावशीचं यांचं जास्त पटायचं नाही, म्हणून ते वेगळं राहायचे. तर ते तिथं राहिल्याच्या नंतर मग तिथं खडी मिशन होती. खडी मिशनीवर आमच्या आई कामाला जायची. नंतर रानात कधी कामं असायची नसायची त्याच्यामुळं आणि कमी रोजगार असायचा. मला वाटतं खडी मिशनीवर जास्त रोजगार असायचा. खडी मिशन म्हणजे त्याच्यात एवढाली ह्याच्यावर मोठी मोठी आपली सिंगल रूम असते तेवढाली दगडं असायची, त्या ह्याच्यात टाकून. आणि ते असं बारीक बारीक भुगा म्हणजे बारकी एवढाली हेवढाली हेवढाली एवढी एवढी किपच्या बिपच्या असं छोट्या नसतात का रेल्वेच्या कडेला टाकतात तसल्या, त्याच्यातून हेवढ्यापर्यंत एवढी बारीक भुगा, त्याच्यापासून डायरेक्ट सिमेंटपर्यंत एवढा बारीक भुगा व्हायचा त्याचा. तर अशी तिथं खडी मिशन होती. तर त्या खडी मिशनवर आमच्या एक कामाला जायची. आणि मग त्या खडी मिशनवर कामाला जायची. मग त्याच्यानंतर मग आणि आमच्या आई कामाला जायची म्हणल्यावर आम्ही आमचं तवा पण भागायचं नाही, कारण आम्ही दोघी बहिणी होतो आणि आमच्या आई कामाला जायची. आणि आमचा वडील काय असं दारू पिऊन इकडं तिकडं त्यांचं काय असं त्यांचा धिंगाणा चालू असायचा. त्याच्यामुळं आमच्या आई एकटीच काम करायची. तर मग तिथं त्या तशा कंदुऱ्या असायच्या. आम्ही रोज शुक्रवार गुरुवार आम्ही मागून आणायचो तिथून. आणि आमचं 1 2 3 टाईम भागायचं, म्हणजे दिवसभर भागायचं. काय काय वेळेस तर ते कंदुरीवाली म्हणजे अख्ख्या गावात अशी कुठं जागा नसायची ना, लय ऊन असायचं. आणि मग लय ऊन असायचं त्याच्यामुळं काय करायची, एखादं जर रिकामं घर दिसलं का तर तिथंच बसायची, तिथंच शिरायची, तिथंच कंदुऱ्या बिंदुऱ्या करायची. त्यांचं जेवढं काय राहीन का ते देवाचा प्रसाद तेवढा ती जिथं थांबते तिथंच ठेवून जायची. त्या देवाचं एक असं वैशिष्ट्य होतं की तिथं कंदुरी केली, प्रसाद केला, देवदेव कार्यक्रम केला का घेऊन काहीच जायचं नाही, काहीच घेऊन जायचं नाही, तिथं ठेवून जायचं. म्हणजे ते मग त्याच्यामुळे ते सगळी द्यायची, तिथंच वाटायची. तर तसं असायचं. आणि मग आमच्या घरात 1 2 तरी कंदुऱ्या व्हायच्या. मग आम्हाला ती गावात जाण्यापेक्षा आम्हाला तिथं बरं वाटायचं. आमच्या घरी झालं तरी पण आम्ही गावात जायचोच, गावात पण जायचोच आम्ही. आणि त्या पायरीला आम्ही, पायरी नाही का म्हणजे अशी देवाची पायरी जशी असते, आता आपण इथं बघतो जेजुरीत ह्याच्यात, ती कशी असते पायरी, तेव्हा तुच्छ कोणी समजत नव्हतं. चांगल्या घरची पण लोक बसायची तिथं. तर आम्ही तिथं पण बसायचो, त्या पायरीला पण बसायचो आम्ही. असं छोटी वाटी माझ्याकडे एवढी आमच्या आजोबाची वाटी होती, मग आम्ही म्हणजे आमच्या आजोबाने आणलेली अशी जाड, मला लय आठवते चांगली, अशी जाड मोठी पातेल्यासारखी. तर ती वाटी घेऊन मी बसायचे. आणि मग तिथं खडीसाखर, मलिदा, म्हणजे मलिदा म्हणजे माहिती असेल तुम्हाला, मुसलमानाच्या देवाचा मलिदा असतो, घोडं, ते घोडं मलिदा बरंच काय काय असायचं. तर ते वाटायचे आणि पैसे वाटायचे. म्हणजे तिथं कोणी असं मागत नव्हतं की पैसे द्या, हे द्या, पैसे द्या, असं मागत नव्हती. तिथं ते मुसलमानाचे जे देवाला जे यायचे का ते असं सुट्ट पैसे करून आणायचे आणि हाताने असं हातात जेवढं बचकत मुठीत जेवढं पैसे येते तेवढं ते वाटत चालायची. मग ते आम्हाला भेटायचं. मला आठवत नाही आम्ही त्या पैशाचं काय करत होतो. मला वाटतं कदाचित माझी मोठी बहीण द्यायची आईकडं आणि मला जेवढं पैसे भेटते तेवढं मी खाऊन उडवायचे. किंवा असं एखाद्या शेजारच्या म्हाताऱ्या बाया ही असं का त्या गोड बोलून घ्यायच्या माझ्याकडून आणि मी पण द्यायचे. मला काय तेवढं कळत नसायचं. माझी बहीण मला हाणायची, का देते तू त्यांना आईला दे घरी संध्याकाळी, मला एवढं काय कळत नसायचं. मला त्या गोड बोलल्या का मी त्यांना देऊन टाकायचे. आणि मग तसं ते आम्ही पैसे किंवा खायचो, आम्ही दुकानातला आणून काय खायचो. आणि मग घरी कंदुरी केली तरी आम्ही गावात जायचो मागायला, ते मागून घेऊन यायचं. आणि मग त्याच्यात आमचे 1 2 दिवस तरी निघायचे. मग थोडंसं इकडं तिकडं जरा व्हायचं, जास्त खर्च पाणी कमी व्हायचा.
मग असं करत करत मग आमचे आजोबा बी तेव्हा तिथंच होते. तर आमचे आजोबा तिथं असल्याच्या नंतर मग काय झालं, आमचे आजोबा म्हणजे आमच्या तिथून एक छोटंसं गाव होतं, तिथून येणं जाणं आमचे आजोबा आराध्याची गाणी म्हणायचे. म्हणजे एवढं बी काय त्याला नाद नव्हता आराध्याच्या गाणे म्हणायचा. आपलं कधीतरी कुणी भेटलं जोडीला त्यांचे 1-2 मित्र तर म्हणायचे. तर त्याच्यानंतर मग आमच्या आजीला म्हणजे माझ्या पणजीला स्वयंपाक करायला नाही व्हायचं. परत मावशी पण लहान होती, एवढं काय तिला स्वयंपाकाचं येत नव्हतं. आणि आमच्या आईला तर तेवढं होतच नव्हतं, कारण आम्ही लहान लहान असायचं, आमचंच उरकत नव्हतं आमच्या आईला. त्याच्यामुळं मग ती 3 जण होती ना, मग त्यांना स्वयंपाक घालायचं हे ते असं तसं लई सारखा कुटाणा व्हायचा. त्याच्यामुळं काय आमच्या आजोबाने काय केलं, म्हणजे ते गाणे म्हणायला जायचं की त्याच्यातच एक म्हणजे मुलगी नाही म्हणता येणार, बाईच म्हणता येणार. तर एक बाई बघितली आणि मग त्यांनी लग्न केलं. काय माळा बिळा घातली असं मला काही नाही एवढं आठवत. ती जी बाई बघितली का म्हणजे मी लई लहान असं मला एवढं नाही क्लिअर आठवत, पण थोडं थोडं आठवतंय मला. तर एक बाई बघून लग्न केलं तिच्यासोबत. आणि लग्न केल्याच्या नंतर तिचं पण मला वाटतं कदाचित त्या बाईचं लग्न झालं. हां, लग्न झालेलं होतं. तिला 4-5 जावई होतं, 2 मुलं होती आणि 5 मुली होत्या तिला. एका मुलीचं का काय परत लग्न झालं, अशा 6 मुली होत्या तिला, 5-6 मुली होत्या. तर लग्न केले आमच्या आजोबाबरोबर. लग्न केल्याच्या नंतर तिचे जावई बिवई आम्हाला सगळे भांडायला आले, आमच्या आजोबाला, आमच्या आईला, आमच्या आजीला सगळी भांडायला आली. मग भांडायला आल्याच्या नंतर बरीच काय 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 भांडणं झाली. आमच्या आजोबाला इथं लागलं होतं, असं रक्त निघलेलं मला आठवते थोडं थोडं. कोणतरी मारलं असं तिच्या जावयाने किंवा कोणीतरी तव्याच्या. तरी पण ती बाई काही गेली नाही. म्हणजे आमच्या आजोबाबरोबर तिने लग्न केलेलं होतं, माळा घातल्या होत्या. ती बाई काही गेली नाही. मग नाही गेली, मग आमच्या आजोबाच्या घरात शिरून बसली आतमध्ये छपरात, मी नाही जाणार म्हणून. मग ठीक आहे, तिथून मला तेवढं आठवते. आणि मग ती नाही गेली, मग ती मला तेवढं आठवते की ती बाई आमच्यापाशीच राहिली. मग तिथून पुढं चांगलं चालायला लागलं की म्हणजे आमच्या आईला काही ती बरं बघत नव्हती किंवा माझ्या मावशीला बी बरं बघत नव्हती आणि आम्हाला बी बरं बघत नव्हती. पण ती आजोबाला आणि आजीला सांभाळायची. त्यांना भाकरी तुकडा स्वयंपाक बिपाक करून घालायची. म्हणजे मावशी होती, मावशीला पण स्वयंपाक बिपाक करायची. जरा स्वयंपाकाचा आधार वाचला आणि आमच्या आईला पण थोडासा आधार वाटायला लागला. पण तरी बी आमच्या आईला ती म्हणजे थोड्या दिवस बरं बघितलं असं, पण नंतर कुचकेवाणी करायची. मग आमच्या आईचं तिचं पण जास्त पटायचं ना. आणि मग आमच्या आईला पण काहीतरी वाटत असं ना की ह्या वयात नातूंड आल्याच्या वयात आमच्या आजोबाने लग्न केले. आणि आमच्या आईला खरं तर आई नव्हती. माझ्या आईची आई माझी आई 9 महिन्याची असताना तिची आई वारली होती. म्हणजे माझी सख्खी आजी जी होती का, ती माझी आई 9 महिन्याची होती तेव्हा माझी सख्खी आजी वारली होती. 9 महिन्याची म्हणजे लहानच असणार आहे. तेव्हापासून आमचे आजोबा एकटेच करायचे, कारण दुसरी बायको केल्यावर कसं काय लहान लेकरू कशी सांभाळणार ना, त्याच्यामुळं दुसरं लग्न केलं नव्हतं. तर तेव्हा केलं तर मग आमच्या आईला पण काहीतरी वाटत असेल ना की नातरुंड झाल्यावर मग लग्न केलं. तर आमच्या आई काय बोलत नसायची, पण ती बाईच आमच्या आईला ना असं बरं बघत नसायची. तर मग आमच्या घरातली तिला काय म्हणायचं, आता कुठल्या नावाने बोलायचं. आम्हाला तरी आजी ही नावाचा कधी प्रकार माहितीच नव्हता, कारण जन्मापासून आम्हाला तिकडच्या तर बापाच्या तर आजीचा काय लवलूसच नव्हता. आणि आईला तर काय आईच नव्हती, त्याच्यामुळं आजी कुणाला म्हणायचं, आजी हा प्रकार नव्हताच आमच्या घरात. तर मग ती बाई आल्याच्या नंतर मग ही कोण आहे काय आहे काय असं काय करत नव्हतं. तर आमच्या आई तिला काकू म्हणायची. आमच्या आई तिला काकू म्हणायची, कारण तिची सगळी पलीकडची कोण अगोदरची काकू म्हणायची वाटतं तिला. त्याच्यामुळे आमची आई काकू म्हणायची आणि माझी मावशी पण काकूच म्हणायची. आणि मग माझ्या बहिणी पण काकूच म्हणायच्या, पण मी काकू नाही म्हणायची, मी पारी म्हणायची. तिचं नाव पारू होतं. मग आमचा आजोबा पारू म्हणायचं, पारे म्हणायचं. मग मी पण पारेच म्हणायची. मी आजी कधी म्हणत, मी लय लहान होते, मला कळत नव्हतं की हिला काय आजी म्हणायचं, असं पण कळत नव्हतं मला. पण तरी पण मी ती मला जीव लावायची, माझी माया करायची, कारण माझे आजोबा माझी माया करायचे आणि त्याच्यामुळे ती पण करायची. तर मी पण तिला नावानेच आवाज द्यायचे किंवा नावानेच बोलायचे. मला सगळी म्हणायची की काकू म्हण, तू काकूच म्हण, काकू म्हण, असं तसं. पण मी नाही, मी लय रेगील होते, मी काकूच पारीच म्हणायची, पारूच म्हणायची. आणि ती मला चांगला जीव लावायची बरं का, मला असं खुनशावणी करत नसायची. पण माझ्या बाकीच्या बहिणीला, मोठ्या बहिणीला, बारक्या बहिणीला, आईला ती लय कुचकेवाणी करायची. तर मग तसं करता करता तिथं काय परत पण त्यांचं काय जमाना गेला. माझ्या आईचं तिची सारखी भांडणं व्हायला लागली परत. मग ती गेली आमच्या तिकडं. आमच्या आजोबा, माझी पणजी, माझी मावशी आणि ती बाई, त्यांची ती बायको घेऊन त्यांच्या गावाला गेले. म्हणजे माझे आजोबा माझ्या आजोळाला गेले, त्यांच्या गावात गेले, कारण त्यांना तिकडं गावात राहायची सवय, त्याच्यामुळे ती गेले गावाकडं. मग गावाकडे गेल्यावर त्यांचं तिकडं चांगलं चालायला लागलं, म्हणजे त्यांना तिकडची सवय होती.
तर आम्ही राहिलो इकडं. मग आमची लईच आपदा व्हायला लागली. परत लक्ष ठेवायला कुणी नसायचं. मग आम्ही काय करायचो, असं रानाने जायचो. असं पाऊस जर पडला का असं रानात जायचो, जंगल असायचं त्या जंगलात जायचो, खेकडं धरून असं एवढाली पिशव्या भरू आम्ही खेकडं धरून आणायचो. वड्याला जाऊन दिवस दिवस फिरायचो. संध्याकाळी 5-6 वाजायच्या टायमाला यायचो घरी, खेकडं धरून आणायचं पिशवी भरून. आणि मग आमच्या इथेच भाजी करायची. आणि मग परत कुठं मासं धर, कधी आणायचे धरून, नाही तर कधी कधी वाड्यानेच हिंडत बसायचं. काय काय सीताफळ कुठं काय काय खात. म्हणजे भाकरी नसायच्या काय, रोजच कंदुऱ्या असायच्या का, कधीतरी असायच्या. आणि मग ते झालं का इकडचं जंगल झालं का, दोन्ही साईडने सगळीकडे जंगलच असायचे. पण भीती कसलीच नव्हती तेव्हा, कसलीही भीती वाटत नव्हती. आम्ही दिवस दिवस अख्या जंगलाने सरपान काढत, कुठं फळं हुडकत असं जंगलाने हिंडायचं. पण आम्हाला भीती कसलीच वाटत नव्हती. आम्ही दोघीच नव्हतं, आमच्या सोबतच्या बऱ्याच मैत्रिणी असायच्या. म्हणजे आमचं 10-12 जणींचं टोळकंच असायचं. तर त्या गडावर खाली एक म्हणजे असं खाली उतरून मला वाटते बरंच ते काहीतरी, मला वाटते 1000 पायऱ्याचं खाली उतरून निम्म्या पायऱ्यात, म्हणजे 500 पायऱ्या उतरून, नाही 1000 पायऱ्या उतरून मध्ये देव होता, त्याच्या खाली 1000 पायऱ्या उतरून खाली गाव होतं. असंच प्रकारे ते गाव होतं. मी कधीतरी गेले होते, तिथला व्हिडिओ बनवून तुम्हाला जाईन मी कधीतरी, जेव्हा जाईन तेव्हा व्हिडिओ बनवून. तर 1000 पायऱ्यात अशा बऱ्याच लई पायऱ्या होत्या, माझ्या ध्यानात नाही, 1000च्या पुढंच पायऱ्या होत्या. तर त्या निम्म्या पायऱ्याच्या खाली परत उतरायचं, पण खाली पायऱ्या नव्हत्या. त्याच्यानंतर खाली पायऱ्या नव्हत्या, असं फक्त रस्ता असायचा डोंगरातला. तर त्याच्या खाली एक गाव होतं, खाली असं पटांगण डोंगराच्या खाली एक गाव होतं. तिथं 10-12-20 घरं असते, 10च्या बी असे असतात. तर त्याच्या खाली आमच्या एक कामाला जायची. आणि मग कामाला जायच्यानंतर माझी बहीण बी तिकडं शाळेत होती, म्हणजे तिला नेमकंच घातलं होतं. तर तिकडं कामाला जायची आमची आई. आणि माझी 3 नंबरची बहीण लहान असायची. तर तिला घेऊन तिला सांभाळण्यासाठी आमच्या आई कामाला जायची तिकडं. आणि मग मला 3-3 लेकरं कसं न्यायचं म्हणून आमच्या काय करायचे, 10 पैसे 20 पैसे खायला द्यायचे आणि मला म्हणायचे घरी बस. मी हा ठीक आहे म्हणायचे. त्यांना पुढं जाऊ सर मी काय करायचे, त्या पैशाचं खायला घ्यायचे आणि त्यांच्या मागं रडत सुटायचे, पळत सुटायचे. मग काही वेळेस आमच्या आई घेऊन पण जायची, काही वेळेस घरी ठेवायची. आणि तिथं कामाला माझी बहीण सांभाळायला जायची ना, बारक्या बहिणीला, मोठी बहीण बारक्या बहिणीला सांभाळायला जायची. तर तिथल्या बाया म्हणायच्या की हिला घाला इथं शाळेत. तिथं शाळा जवळच होती, मला आठवते चांगलं, असं पत्र्याचं शेड होतं. पत्र्याचं शेड होतं. तर तिथे शाळा होती. तर तिथल्या बाया म्हणल्या घाला इथं शाळेत तिला. मग घाला म्हणल्याच्या नंतर आमच्याने तिथं शाळेत घातलं. आणि तिथं तेवढीच शाळा होती, म्हणजे वरतून जेवढी लोक यायची तेवढी तिथं खाली दरीत उतरून लेकरं जी यायची का तिथे शाळेला यायचे. आणि सर जे होतं का ते लांबच्या गावावरून, म्हणजे आमचं जे गाव होतं का तिथून डोंगराने यायचे. त्यांना गाडी नव्हती, मला आठवते चांगलं. आम्ही राहिला होतो त्याच्या पाठीमागच्या डोंगराने ते सर शाळेत शिकवायला यायचे. आणि मग माझ्या बहिणीला घातलं तिथं. मग माझ्या बहिणीला शाळेत घातल्याच्या नंतर मला वाटतं काहीतरी पहिलीला घातलं असं. तर मग मी तिला घातलं म्हणल्यावर मग मी पण जायचे तिच्या मागं. मी माझ्या बहिणीला कधी सोडलं नाही, आईच्या मागं जात नव्हते, पण मी बहिणीच्याच मागं जायचे. तर मग परत मग आई मला सांभाळायला न्यायला लागली. मग मी काय त्या बारक्या बहिणीला नीट सांभाळत नव्हते. मला नुसतं खायचं आणि खेळायचाच नाद असायचा जास्त. पण मला शाळेचा लई नाद होता. माझी बहीण शाळेत गेली का मोठी, मग रडत मग रडून पडून मी पण तिच्या मागं जायचे, म्हणजे मला हिचीच मागं जायचे. मग तिच्या शाळेत मी पण चालले. मग मी अंगणवाडीला बसवलं होतं, मला वाटते कदाचित हिरवा ड्रेस शाळेचा होता तेव्हा. मोठ्या मुलीला हिरवा होता आणि 1ली 2री 5वी का काय इथपर्यंत निळा ड्रेस होता, निळा आणि पांढरा. मला काय ड्रेस काय नव्हता. माझ्या बहिणीला फ्रॉक घेतली होती, पण ती 1लीला होती. मी अंगणवाडीला नेमकंच घातलं होतं मला शाळेत. तर मग मी गेले शाळेत. तर शाळेत गेल्याच्या नंतर 2 दिवस बहीण शाळेत गेली. काय डबा बिबा का काय तेव्हा काहीच नसतं, मला वाटते खिचडी बिचडी असं तिथं. आणि मग त्याच्यानंतर मला तिथल्या सरांनी आणि अशा शेजारच्या बायांनी पण मला जेवायला लागायचं. पहिल्यापासून मला जेवायला नसलं का मला रडायला यायचं. मग माझ्या बहिणीने तिथं शेजार पाजारच्या मला वाटते भाकरी भाजी मागून आणली. आणि मग आम्ही दोघींनी पण खाल्ली. आणि शाळेतल्या पुरी पण द्यायच्या तेव्हा, असं नावं ठेवत नव्हती किंवा चिडवत नव्हती, द्यायच्या. आणि मग असं कवायतलं उभं राहिलं मला सर म्हणजे प्रत्येकीला नावं विचारत आले. ते म्हणले तुझं नाव काय, हिचं नाव काय, तिचं नाव काय. मी सगळ्यात शेवट उभं राहिली होती. मला आपले डोक्याचं टारलं फराक बिराक काही व्यवस्थित नव्हते. ते मला म्हणले तुझं नाव काय, नाही मला म्हणले तुझं आडनाव काय. मी म्हणलं आडनाव. ते म्हणले तुझं नाव काय, म्हणलं आडनाव. तुझं आडनाव काय आहे, मी म्हणायचं आडनाव. मी मला कळतच नव्हते हे काय म्हणतात ते.
तुझं आडनाव काय आहे बाळा असे म्हणायचे मला. शुभांगी तुझं आडनाव काय आहे. मी म्हणायचे आडनाव. मग माझी बहीण होती, माझ्या बहिणीला बोलवलं, गायकवाड इकडे ये म्हणले. मला मग तिचं जे नाव असणार तेच असणार आहे, पण तिला ते म्हणायचे हिला नाव विचार, हिला नाव सांगता आलं पाहिजे. मग मला काही नाव सांगता येत नसायचं. मग त्या दिवशी झालं, मग घरी आल्यावर आमच्या बहिणीने मला मारलं कदाचित, मला वाटतं अशी चापट का काहीतरी मारलं, असं थोडं मारलं. आणि मला म्हणजे तुला आडनाव विचारलं का तू असं सांगायचं शुभांगी गायकवाड, शुभांगी तानाजी गायकवाड असं नाव सांगायचं. मग त्याच्यावर मी दुसऱ्या दिवशी शाळेतच गेले नाही, मला नेलंच नाही माझ्या बहिणीने. आणि मग मी पण गेले नाही, कारण मी लहानच होते, मला तेवढं डोंगर अख्खा तेवढा चढणं उतरणं होतच नव्हतं. मग माझी बहीण गेली तिथं, माझी बहीण तिथं काहीतरी 2रीपर्यंत शाळेत गेली. आणि 2रीच्या नंतर मग घरची लई तारांबळ व्हायला लागली. नंतर मग बहिणीला सांभाळायला ती घरीच राहायची आणि मी पण घरीच असायचे. आणि मग त्याच्यानंतर आमची आई कामाला असताना तुम्हाला जे सांगितले का खडी मिशन, ती खडी मिशनीत आमची आई जे दगडं टाकतात का, दगडं जे टाकतात ते दगडं बारीक बारीक भुगावून जी निघायची का, त्या दगडं टाकायच्या ऐवजी आमची आई त्याच्यात पडली. मग आमची आई त्याच्यात पडल्याच्या नंतर असं म्हणजे त्यात पडल्याच्या नंतर वाचन ही म्हणजे मी तर लई लहान होते, मला काय आठवत नाही, पण मी तिथं होते, मला थोडंसं आठवते आमच्या त्याच्यात पडलेली. आणि परत त्याच्यातून ती मशीन बंद पडली, मनानेच आमच्या आई पडली का त्याच्यात, ती मशीन अशी मला वाटतं एक पलटी खाल्ली त्याच्यातून. आणि मग ती नंतर मशीन बंद पडली. बंद पडल्याच्या नंतर म्हणजे ती आमची आई मला सांगत होती, पण मी तिथंच होते, मला थोडंसं आठवते. तर असं जुळीत नेलेलं आमच्या आईच्या अंगावर फिक्कट हिरव्या कलरची साडी होती, मला थोडं थोडं आठवते, फिक्कट हिरव्या कलरची साडी होती. तर आमची आई त्याच्यात अडकली का, मग ती मशीन बंद पडली. मग अशी फिरवून माणसांनी काढलं असं कदाचित, आणि मग ते असं जुळी करून त्या आमच्या आईला त्या जुळीवर टाकलं होतं, मला थोडं थोडं आठवतंय. आणि मग त्या जुळीवर टाकल्याच्या नंतर मग आमच्या आईला तिथलं त्या मोठाचे मालक होता का, त्यांनी दवाखान्यात नेलं. म्हणजे तिथं सारखीच माणसं अडकायची, तशी बऱ्याच माणसाला लागायचं, म्हणजे जीवनशी जात नव्हतं कोणी, पण लागायचं, लई माणसाला लागायचं. मला सारखं आठवते असं जुळी करून न्यायची, असं रक्त चाललेलं बिलेलं. मला काही उडता उमगत नव्हतं, पण मला ते दिसायचं सारखं. आम्ही आईला जायचो ना मागं, तर ते दिसायचं असं जुळी करून नेलेली. तर मग त्यावेळेस आमच्या आई त्या खडी मिशनीत अडकली आणि मग जुळी करून नेलं. मला तिथून पुढचं काहीच आठवत नाही. तर तिथून पुढं आमचे हाल, म्हणजे आमच्या आईला दवाखान्यात नेलं तिथलचं मला आठवत नाही काहीच, तिकडचं. आम्हाला कदाचित नेलं पण नसून दवाखान्यात, आम्हाला कशाला नेतात, लहान लेकरं असल्यामुळे आम्हाला घरीच ठेवलं. मग आमच्यापाशी कोण आहे, मग आता कामाचे आमच्या आईचे रोजगाराचे पैसे यायचे, भाकर तुकडा करून घालायचे, ते सगळं बंद झालं. आणि आमच्या बापाचं तर काही असलं, पिऊन धिंगाणा घालायचे, 1-2 दिवस यायचे, परत त्यांच्या गावी जायचे, तिकडं राहायचे, परत इकडे यायचे, असं त्यांचं चाललेलं असायचं. आणि मग आमच्या आजोबाला आणि आमच्या आजीला, बहिणीला कुणाला तरी म्हणजे आईच्या बहिणीला असं बोलवून घेतलं. मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, सरकारी दवाखान्यात का काहीतरी नेलं. आणि मग तिथून पुढं आमचे हाल कसे झाले, आम्ही कसं, मग तिथून पुढं आम्ही कसं मला वाटतं 1-2 महिने आम्ही कसं काढलं असतं, हे तुम्हाला पार्ट 3मध्ये मी सांगते. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर आमच्या आई खडी मिशनीत अडकल्यावर आमच्या आईला किती लागलं, किती दिवस दवाखान्यात ॲडमिट होती, त्यावेळेस आम्ही काय खाल्लं, आम्ही कुठं म्हणजे आम्ही कसं जगलो, तेव्हा आमचे नातेवाईक कुठं गेलते, हे पण मी सांगते तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये, कारण हा व्हिडिओ लईच मोठा व्हायला लागला. ठीक आहे, तर चला बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.